फायनान्शियल अकाउंटिंग विथ बेसिक टॅली ERP9 या आपल्या कोर्समधील सेशन नंबर 14 मध्ये कस्टम अकाउंट ग्रुप तयार करणं, वाउचर्स तयार करणं आणि वाउचर क्लासचा उपयोग करणं याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। पाठीमागच्या बऱ्याचशा भागामध्ये आपण टॅली ERP9 मध्ये अकाउंट कसे क्रिएट करायचे आणि अकाउंट क्रिएट करण्यासाठी अकाउंट ग्रुपचा वापर कसा करायचा याबाबत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। गेटवे ऑफ टॅली मधील अकाउंट्स इन्फो या मेनूमधील लेजर्स या ऑप्शनचा वापर करून लेजर्स क्रिएट करू शकतो आणि प्रत्येक लेजर तयार करत असताना तुम्हाला एक विशिष्ट अकाउंट ग्रुप सिलेक्ट करावं लागतं आणि या अशा एकूण 28 अकाउंट ग्रुपविषयी या आधीच्या सेशन्समध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। टॅली ERP9 मध्ये एकूण 15 प्रकारचे अकाउंट ग्रुप असतात ज्यांना प्रायमरी अकाउंट ग्रुप्स असे म्हणतात, तर 13 प्रकारचे सब ग्रुप्स असतात आणि या प्रायमरी ग्रुप्स आणि सब ग्रुप्सचाच वापर करून आपण अकाउंटिंग करत असताना जे लेजर्स क्रिएट करतो ह्या लेजर्सना क्रिएट करत असताना या अकाउंट ग्रुपचा वापर केला जातो। उदाहरणार्थ आपल्या कंपनीमध्ये असणाऱ्या सर्व कस्टमर्सचे आपल्याला अकाउंट्स ओपन करावे लागतात ज्यांना अकाउंटिंगच्या भाषेमध्ये सन्ड्री डेटर्स असं देखील म्हटलं जातं। त्याचबरोबर आपल्या कंपनीमध्ये असणाऱ्या सर्व सप्लायर्सचे अकाउंट ओपन केले जातात ज्यांना अकाउंटिंगच्या भाषेमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स असं म्हणतात। आणि या दोन ग्रुपचा वापर करून तुम्ही सर्व कस्टमर्स, सर्व सप्लायर्स या सर्वांची अकाउंट्स तुम्ही क्रिएट करू शकता। उदाहरणार्थ तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला सॅलरी एक्सपेन्सेस द्यावे लागत असतील तर आपण हा सॅलरी एक्सपेन्सेस हा लेजर क्रिएट करत असताना हा आपण अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या अकाउंट हेड खाली आपण सॅलरी एक्सपेन्सेस हा लेजर क्रिएट करतो आणि जेव्हा पण आपण एखाद्या व्यक्तीला सॅलरी देतो, पगार देतो, तेव्हा आपण ट्रान्झॅक्शनची एंट्री अशा प्रकारे करतो, सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट। क्रेडिट साईडला आपण टाईप करतो कॅश किंवा बँक अकाउंट। ज्या पद्धतीनं पेमेंट आपण दिलं असेल, रोख पैसे दिले असतील तर कॅश अकाउंट क्रेडिट करतो आणि जर चेक किंवा बँकेच्या कुठल्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने दिले असतील तर आपण कॅश किंवा बँक अकाउंट क्रेडिट करतो आणि या पद्धतीनं आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करता येऊ शकेल। पण समजा माझ्या व्यवसायामध्ये एकूण 25 एम्प्लॉई काम करतात आणि प्रत्येक एम्प्लॉईचा पगार हा वेगळा आहे। काही एम्प्लॉईच्या पगारातून लोनचे इन्स्टॉलमेंट्स वजा केले जातात, तर काही एम्प्लॉईजना प्रॉव्हिडंट फंड दिला जातो, काही एम्प्लॉईच्या खात्यामध्ये काही रक्कम अलावन्सच्या स्वरूपात ॲड केली जाते, तर काही लोकांच्या पगारामधून काही डिडक्शन्स देखील केले जातात। मे बी काही लोकांना वैयक्तिक उचल म्हणजेच ॲडव्हान्स स्वरूपात सॅलरीच्या अगेन्स्ट काही पैसे आधीच दिलेले आहेत आणि ते सॅलरी देताना कट करून घेतले जातात किंवा त्याचा जमा खर्च केला जातो। अशावेळी तुम्ही एकच लेजर तयार करून त्या एकाच लेजरला सगळ्या ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज पोस्ट केल्यात तर नेमका कोणत्या व्यक्तीला किती पगार दिला किंवा कोणत्या व्यक्तीच्या पगारातून किती कपात केली किंवा किती अलावन्सेस ॲड केले हे आपल्याला बॅलन्स शीटवर समजणार नाही। मग त्यासाठी तुम्हाला सर्व व्यक्तींचे अकाउंट्स क्रिएट करावे लागतील। फॉर एक्झाम्पल एज सॅलरी अकाउंट असे आपल्याला मल्टिपल अकाउंट्स क्रिएट करावे लागतील। समजा आपल्याकडे एकूण मल्टिपल व्यक्ती आहेत तर प्रत्येकासाठी आपल्याला असं सेपरेट अकाउंट क्रिएट करायला लागेल। फॉर एक्झाम्पल बीज सॅलरी अकाउंट, सीज सॅलरी अकाउंट अशा प्रत्येक एम्प्लॉईचा अकाउंट आपल्याला क्रिएट करावं लागेल। आणि विचार करा जर आपण अशा 20 लोकांना सॅलरी दिली असेल तर अशा एंट्रीज तुम्हाला कराव्या लागतील। ए सॅलरी अकाउंट डेबिट, बी सॅलरी अकाउंट डेबिट, सी सॅलरी अकाउंट डेबिट, डी सॅलरी अकाउंट डेबिट अशा प्रकारे तुम्हाला एंट्री करावी लागेल। अकाउंट्स क्रिएट तर करावेच लागतील आणि एंट्रीज तर तयारच करावे लागतील, परंतु तुम्ही ॲझ्युम करा की जेव्हा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहाल किंवा जेव्हा तुम्ही ट्रायल बॅलन्स पाहाल तेव्हा तुम्हाला 20 लोकांची नावं तिथे दिसतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये। ए सॅलरी अकाउंट, बी सॅलरी अकाउंट, सी सॅलरी अकाउंट अशी खूप मोठी लिस्ट दिसेल। काही कंपनीमध्ये तर 50-100 एम्प्लॉईज देखील असतात आणि अशा कंपनीची बॅलन्स शीट मग कित्येक पानाची होऊ शकेल जर तुम्ही असे सर्व सेपरेट अकाउंट्स क्रिएट करून ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या एकाच ग्रुपमध्ये क्रिएट केलेत तर। आणि याचा आणखीन एक परिणाम असा होणार आहे की तुमच्याकडे भलेही 25 वेगवेगळे अकाउंट्स असतील पण ह्या सर्व अकाउंट्समध्ये मिळून एकत्रित सॅलरी किती खर्च झाली याची अमाऊंट तुम्हाला एकत्रितपणे दिसणार नाही आणि यासाठी तुम्हाला ग्रुपिंग क्रिएट करता येईल। तुम्ही तुमचा स्वतःचा अकाउंट ग्रुप तयार करू शकाल आणि हा अकाउंट ग्रुप कसा तयार करायचा हे आज आपण इथे पाहणार आहोत। तर तुम्हाला गेटवे ऑफ टॅलीमधील अकाउंट्स इन्फो या मेनूमध्ये जाऊन ग्रुप्स हा पर्याय निवडायचा आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही अकाउंट्स क्रिएट करू शकता। त्यासाठी तुम्हाला एक ग्रुप क्रिएट करायला लागेल।
की जो प्रायमरी या अकाउंट हेडमध्ये असेल किंवा ऑलरेडी एक्झिस्टिंग असणाऱ्या अकाउंट ग्रुपमध्ये देखील तुम्हाला तुमचा सबग्रुप तयार करता येऊ शकेल. फॉर एक्झाम्पल, आपण आता टॅली ERP9 या आयकॉनवर डबल क्लिक करून टॅली सॉफ्टवेअर ओपन करूया. टॅली सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर F1 ही कीबोर्डवरती शॉर्टकट की प्रेस करा किंवा व्हर्टिकल बटन बारमध्ये उजव्या साईडला असणाऱ्या बटन बारमधील सिलेक्ट कंपनी या बटनवर क्लिक करून तुम्हाला हवी असणारी कंपनी तुम्ही सिलेक्ट करून एंटर बटन प्रेस करा, म्हणजे ती कंपनी ओपन होईल. कंपनी ओपन झाल्यानंतर तुम्ही अकाउंट्स इन्फो या मेनूमध्ये ग्रुप्स या पहिल्या मेनूमधील क्रिएट हा पर्याय सिलेक्ट करा. तुम्हाला एकाच वेळी अनेक अकाउंट किंवा अनेक अकाउंट ग्रुप्स तयार करायचे असतील तर तुम्ही मल्टिपल ग्रुपमध्ये असणाऱ्या क्रिएट या पर्यायाचा वापर करू शकता. मी मात्र इथे एकच अकाउंट क्रिएट करणार आहे, त्यामुळे मी क्रिएट या बटनवर क्लिक करतोय आणि इथे आपण अकाउंट ग्रुपचं नाव टाईप करूया. फॉर एक्झाम्पल, आपल्याला अकाउंट ग्रुपचं नाव टाईप करायचं आहे सॅलरी एक्सपेन्सेस ग्रुप किंवा सॅलरी एक्सपेन्सेस असं आपण नाव देऊया. हा ग्रुप तुम्ही प्रायमरी या पद्धतीचा क्रिएट करू शकता, परंतु जेव्हा तुम्ही प्रायमरी ग्रुप क्रिएट करता तेव्हा तुम्हाला त्याचं नेचर डिफाईन करावं लागतं की तो असेट टाईपचा आहे, इन्कम टाईपचा आहे, एक्सपेन्स टाईपचा आहे का लायबिलिटी टाईपचा आहे. त्याचं नेचर तुम्हाला इथे स्पेसिफाय करावं लागतं. आता जेव्हा तुम्ही त्याचं नेचर स्पेसिफाय करता तेव्हा तुम्हाला आणखीन काही पर्याय इथे सिलेक्ट करावे लागतात. आज आपण प्रायमरी ग्रुप क्रिएट करणार नाही आहोत. प्रायमरी ग्रुप तयार करण्याविषयी पुढे आपण अजून चर्चा करूया. आज आपण इथे उपलब्ध असणाऱ्या 28 पैकी एका ग्रुपचा वापर करून आपण आपला सबग्रुप तयार करणार आहोत. आपण आधीच उपलब्ध असणाऱ्या ग्रुपच्या अंडरच एक सबग्रुप तयार करणार आहोत, म्हणून मी इथे सिलेक्ट करतोय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या ऑलरेडी एक्झिस्टिंग असणाऱ्या ग्रुपमध्ये आपण एक सबग्रुप क्रिएट करतोय ज्याचं नाव आहे सॅलरी एक्सपेन्सेस. आणि एकदा का हा ग्रुप तयार झाला की तुम्ही तुमचे लेजर तयार करण्यासाठी या ग्रुपचा वापर करू शकाल. इथे काही आणखीन पर्याय उपलब्ध आहेत, जसं की ग्रुप बिहेव लाईक अ सब लेजर. सेकंड, नेट डेबिट और क्रेडिट बॅलन्स फॉर रिपोर्टिंग. यूज फॉर कॅल्क्युलेशन लाईक टॅक्स डिस्काउंट. हे पर्याय आपण पुन्हा पुढच्या काही सेशनमध्ये वापरून पाहणार आहोत. आणि अतिशय महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आहे मेथड टू अलोकेट वेन यूज्ड इन परचेस इनवॉइस. सॅलरी या अकाउंट ग्रुपचा परचेस इनवॉइसशी काही संबंध नाही. काही डायरेक्ट एक्सपेन्सेसचे मात्र परचेसशी संबंध येतात, तेव्हा तुम्हाला विशिष्ट पद्धतीनं हा फीचर वापरता येतो. आता आपण यातला कुठलाही फीचर वापरत नाही आहोत. आवश्यकतेप्रमाणे हे फीचर्स आपण पुढच्या काही एक्झाम्पलमध्ये वापरणारच आहोत. आता आपल्याला फक्त अकाउंटचं क्लासिफिकेशन प्रॉपरली करता यावं यासाठी आपण आपला स्वतःचा ग्रुप क्रिएट करतोय आणि आपण अकाउंट ग्रुपमध्ये सॅलरी एक्सपेन्सेस हा ग्रुप क्रिएट केला आहे, जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या एक्झिस्टिंग ग्रुपच्या अंडर आपण क्रिएट करतोय. मी ॲक्सेप्ट येस हे बटन प्रेस केलं आणि एक ग्रुप तयार करून घेतला. आता एस्केप बटन प्रेस करून या स्क्रीनमधून आपण बाहेर येऊया आणि लेजर या अकाउंटिंग इन्फोमध्ये असणाऱ्या दुसऱ्या ऑप्शनला सिलेक्ट करून आपण आता काही लेजर्स क्रिएट करून पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, एज सॅलरी अकाउंट असं आपण एक अकाउंट क्रिएट करतोय. आता हा जो सॅलरी अकाउंट आहे तो आपण बनवलेल्या सॅलरी एक्सपेन्सेस या अकाउंट ग्रुपच्या अंडर आपल्याला क्रिएट करता येऊ शकेल. म्हणजे तुम्ही एक कस्टम ग्रुप क्रिएट करा आणि त्या ग्रुपच्या अंडर तुम्हाला हवे असणारे लेजर्स तुम्ही ओपन करा. तुम्ही जो ग्रुप क्रिएट केलेला आहे सॅलरी एक्सपेन्सेस, तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या ग्रुपचा मेंबर आहे किंवा या ग्रुपचा सब ग्रुप आहे. म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला जे इफेक्ट अप्लाय केले जातात तेच इफेक्ट त्याच्या सबग्रुपला देखील अप्लाय केले जाणार आहेत. अकाउंट क्रिएट करत असताना काही ॲडिशनल ऑप्शन्स इथे पण तुम्हाला मिळणार आहेत, त्याचाही वापर आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. आता तुम्हाला एक लेजर क्रिएट करायचा आहे आणि तो लेजर तुम्ही बनवलेल्या असणाऱ्या कस्टम ग्रुपमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे. तुम्हाला मल्टिपल अकाउंट ओपन करण्यासाठी मल्टिपल लेजर क्रिएशनचा देखील वापर करता येईल आणि इथे देखील सॅलरी एक्सपेन्सेस हा ग्रुप तुम्ही सिलेक्ट करा. आणि आता आपण इथे काही लेजरची नावं टाईप करूया. फॉर एक्झाम्पल, बीज सॅलरी अकाउंट, सीज सॅलरी अकाउंट, डीज सॅलरी अकाउंट. अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल अकाउंट्स क्रिएट करा आणि हे सर्व अकाउंट्स या एकाच ग्रुपमध्ये आपण क्रिएट करतोय. आणि एकदा का अकाउंट क्रिएट झाले की अकाउंट क्रिएट झाल्यानंतर त्याचा व्हाउचर एंट्रीमध्ये वापर कसा करायचा हे आपण याआधीच पाहिलेलं आहे. तर आज तुम्ही सेशननंतर प्रॅक्टिस करत असताना तुम्ही बनवलेली कंपनी ओपन करा आणि त्या कंपनीमध्ये एक अकाउंट ग्रुप क्रिएट करा
आणि तो अकाउंट ग्रुप क्रिएट केल्यानंतर तुम्ही त्या अकाउंट ग्रुपच्या अंडर काही लेजर्स किंवा अकाउंट्स ओपन करून पहा. काही एजन्सीज किंवा काही डिस्ट्रीब्युटर कंपनीज टॅली सॉफ्टवेअर वापरताना मी पाहिले आहे. आणि या एजन्सीज काम करत असताना काही ठराविक जिल्ह्यामध्ये किंवा काही ठराविक तालुक्यामध्ये किंवा काही ठराविक विभागामध्ये काम करतात. फॉर एक्झाम्पल XYZ ही एक कंपनी आहे, एक एजन्सी आहे आणि त्या एजन्सीचं सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या विविध तालुक्यामध्ये विविध कस्टमर्स किंवा त्यांचे डीलर्स उपलब्ध आहेत. आता या कंपनीची एक रिक्वायरमेंट आहे की या कंपनीला तालुका वाईज सर्व कस्टमरची लिस्ट हवी आहे. युजली जेव्हा आपण कस्टमरचा अकाउंट ओपन करू तेव्हा तो आपण सन्ड्री डेटर्स या अकाउंट हेडखाली आपण ओपन करू.